विलासरावांबद्दल त्यांनी केलेल्या स्टेटवर ते अध्यक्ष नाही तर मग अध्यक्ष नावाची सिस्टीमच नाही. आज माफी मागितली. हा पण त्याच्यावर फार छान माझं उत्तर आहे की ही त्यांची मानसिकता आहे. विलासरावांच्या आठवणी विसराव्यात हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या मनातलं बोललं हे आणि विलासरावजींच्या संदर्भातलंच नाही तर त्यांना प्रमोद महाजनजींच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत आणि त्यांना नितीन गडकरी साहेबांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत, अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत, लालकृष्ण अडवाणींच्या आठवणी त्यांना पुसून काढायच्या आहेत. एवढंच नाही तर त्यांना रेशीम बागेतले जे 2 फोटो आणि पुतळे आहेत ते पण त्यांना बाजूला काढायचे आहेत आणि गोळवळकर गुरुजींच्या ठिकाणी अमित शहा आणि हेगडेवारांच्या ठिकाणी नरेंद्र मोदी म्हणजे त्या गोळवळकरांच्या आणि हेगडेवारांच्या आठवणी पुसून काढायच्या आहे. जे काही आहे नाही आहे ते नॉन बायोलॉजिकल स्वतःला म्हणून घेणारे जे नरेंद्र मोदी आहेत यांच्याच आठवणी ठेवायच्या आहेत आणि त्यांचे पट्ट शिष्य म्हणून अमित शहाच्या ठेवायच्या आहेत आणि हे सगळं करण्यामध्ये देवाभाऊ जे आहेत हे हनुमानाच्या भूमिकेत या दोघांचे सेवक म्हणून त्यांना तिथे स्थापित व्हायचं म्हणून सगळ्यांच्या आठवणी पुसून काढायच्या आणि त्या करताना पंकजा मुंडेंना त्रास देऊन गोपीनाथरावांच्या पुसण्याचा षडयंत्र त्यांनी सुरू केलेलंच आहे. एकनाथ खडसेंना पक्षाच्या बाहेर टाकून ते झालेलंच आहे. आणि नितीनजींची काय परिस्थिती नागपूरमधली आहे हे तुम्हाला माहितीच आहे. या निवडणुकीत तर त्यांचं म्हणजे आम्हीच नाव घेऊन आलो त्यांचं तर नावच कुठे आलं नाही.